डॉक्टर आदिल साहेब संजय देवी साहेब ज्यांना शब्दच्या दिवानंद आहेत की लिंगायत समाजाच्या कुठल्याही भावावरती आम्ही अन्याय करणार नाही. पुन्हा आम्ही त्यांचा हातवर कोण बघा संजयराव डॉक्टर साहेब सगळे चुकीचं सांगते त्यांना सांगा शिवानंदजी डॉक्टर हिचे अरे अन्याय करणं आमचा स्वभाव नाही आहे. या महाराष्ट्रामध्ये एका मातंग मुलीवरती अन्याय केला, मातंग मुलीची अब्रू लुटली म्हणून मेंढ्या राखणाऱ्या बापू बिरू वाटेगावकरांनी हातामध्ये कुराड आणि बंदूक घेतली. बापू बिरू वाटेगावकरचे वरती तर कुणी अन्याय केला नव्हता. कुणाच्या हिंमत होती, कुणाच्या धाडात होतं. बापू बिरू काय सरपंच पदाला उभा राहिले होते, ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून उभा राहिले होते नव्हते. ते मेंढ्या राखत होते आणि त्याला कळलं गावात मस्तवाल पुढारी अन्याय करतायत, गावातल्या माझ्या मागासवर्गीय बहिणीची अब्रू लुटताय आणि म्हणून बापू बिरूनी हातामध्ये कुराड आणि बंदूक घेतली आणि अनेक लोकांना यमपट्टी धाडलं. त्यांचं रक्त आमच्या अंगात आहे, त्यांचं रक्त आमच्या अंगात आहे. आम्ही कुणावरती अन्याय करत नाही, पण अन्याय करणाऱ्याला आम्ही सोडणार देखील नाही. जर तालुक्यातल्या कुठल्याही गरीब माणसावरती मागासवर्गीय ओबीसी मायनर ओबीसी भटके मुक्त लिंगायत गरीब मराठा समाजावरती जर कुणी अन्याय करण्याची भूमिका घेतली तर गाठ गोपीचंद पडळकरची आहे. एवढं सोपं नाहीये. लय जणांची झोप उडल्यावर मला उमेदवारी मिळाल्यापासून त्यांची निवडणूक राहिली, पण मी काय होतंय, माझं काय होतंय, माझं काय होतंय ते आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. जनतेने ठरवलंय माझं काय करायचं. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ठरवलंय, कार्यकर्त्यांनी ठरवलंय, जत तालुक्यातल्या लोकांनी ठरवलंय. अरे आज इथं खंडोबा मंदिरामध्ये म्हातारबा देवाच्या मंदिरामध्ये दरवर्षी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं येता का रे? आमदारांनी का नाही तर 2 कोटी रुपयाचा निधी दिला का? 5 लाख रुपये सुद्धा दिलेला आहे, 500 रुपये सुद्धा दिलेला आहे. आणि मध्ये गोपीचंद जातीवाद करतोय. अरे लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. या तालुक्यामध्ये भानंबा देवीचं मंदिर आहे, लाखो लोक येतात, तुम्हाला 1 रुपया देता आला नाही. आज माझ्या इथं खंडोबा म्हातारबा देवाला 1 रुपया तुम्हाला देता आला नाही आणि म्हणून गोपीचंदची उमेदवारी आहे. या तालुक्यातल्या प्रत्येक मंदिराला त्यांचा जीर्णोद्धार करणं, त्यांचं डेव्हलपमेंट करणं, या मंदिरासाठी तुम्ही मागा तेवढा दिली. 1 कोटी मागा, 2 कोटी मागा, 5 कोटी मागा. मी देऊ शकतो की नाही? तुम्हाला विश्वास आहे ना? मी देऊ शकतो की नाही निधी? कारण माझा नेता देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावरती बसलाय. तो इतका नेता खमक्याय ना, निधीची काही चिंता नाही, निधीची काही काळजी नाही. तुम्ही सांगायचं आणि मी आणायचं, तुम्ही सांगायचं आणि मी आणायचं. रस्ते, आनंद रस्ते, गावामध्ये अंतर्गत रस्ते, समाज मंदिर, जिल्हा परिषदच्या शाळा, अंगणवाडी, शेतात जाणारे रस्ते तुम्ही सांगा हो. गेल्या 70 वर्षामध्ये जे जत तालुक्यामध्ये विकासाचं काम झालं नाही ते मी तुम्हाला 5 वर्षात करून दाखवतो. 5 वर्षामध्ये मी तुमच्याकडे उमेदवारी मागण्यापूर्वी प्रत्येक गावात काय ना काय निधी दिलाय. प्रत्येक गावामध्ये मी तर विधान परिषदेचा आमदार होतो. जर तुम्ही मला विधानसभेचा आमदार केला, सुरुवातीला कसा मान असतो की नाही? सुरुवाती आता माझ्या इथं बसले, सुरुवातीला वेगळा मान असतो की नाही? गाठीच्या अंतरीला जरा फरक पडते, तिला मागे बस म्हणते. सुवासिन म्हणून तुम्ही मला विधानसभेचा आमदार म्हणून पाठवा. अरे मी सगळं हिसकावून आणतो, मागून काय आणत नाही, मागून काय मिळत नसतं, हिसकावून आणावं लागतं. मागून भीक मिळते. भीक आपण किती देतो भिकाऱ्याला? तुम्ही 100 रुपये कुणी दिले असा माणूस कुठे आहे इथं सांगा? 5 रुपये द्यायचे, 10 रुपये, बरोबर? मागून भीक मिळते. हक्क हिसकावून घ्यावा लागतो आणि तो हक्क तुम्हाला 20 तारखेला हिसकावून घ्यायचा. घेणार की नाही? घेणार की नाही? माझं चिन्ह काय? काय माझं काय? किती नंबर आहे? किती नंबर? अरे विरोधकांपुढे आवाज गेला. तुमचा आवाज विरोधकांच्या
मुंबईपर्यंत गेला आणि माझा आवाज मुंबईच्या विधान भवनापर्यंत जातोय. मला इथून म्हातारमध्ये खंडोबा देवाचं ठिकाण दिसतंय आणि त्याच्या पलीकडं विधान भवन दिसतंय. कुणावाडीतून माझी नजर विधान भवनाकडे पडते. तुम्ही मला सन्मानानं 20 तारखेला मुंबईच्या विधान भवनामध्ये पाठवा. याच विधान भवनातून तालुक्यातील गोरगरीब उपेक्षित लोकांना सन्मान मिळवून देणारा योजना घेऊन गावाकडे येतो. त्याशिवाय गावाकडे ठरलेलं लक्ष द्यायचं नाही. मध्ये अगोदर निवडणूक झाली कधी गेली कधी कधी काय करत होतं का? करत सांगायचं करत होतं का? मी इकडे उमेदवारी करायचं म्हटलं का 15 दिवस पिढ्यामध्ये बाहेरचा उमेदवार चालणार नाही. बाहेरचा उमेदवाराला विरोध भूमिपुत्र आपल्या टीव्हीला बातम्या येत होते का नाही? मी मला येऊ दे येऊ दे येऊ दे. माझा प्रचार माझ्या विरोधकांनी इतका केला की मला प्रचार करायला त्यांनी काही शिल्लक ठेवलं नाही. माझ्या वरिष्ठ नेत्यांना मी इथं उमेदवारीची तयारी करतोय हे मी नाही सांगितलं. माझ्या विरोधकांनी सांगितलं की हो गडी इथं घुसायला लागलाय हे घुसायला लागलाय हे घुसायला लागलाय. ते मला बोलले तू काय मध्ये तयारी करतोय? मी म्हटलं नाही मी तिथं काम करतोय. तुम्ही जर मला उमेदवारी दिली तर मी तिथं लढू शकतो की त्या लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली हे त्यांना सांगून टाकलं. मी काय ठरवलं? 10 मध्ये एमआयडीसी करायची. तुमच्या कानावर आली का एमआयडीसी मंजूर झाली आहे? कुणाला कळालं एमआयडीसी मंजूर झाली आहे? कुठं झाली एमआयडीसी? संजय केली आहे. त्यांनी 2000 एकर जमीन दिली आहे. किती? सांगलीची एमआयडीसी 400 एकरात आहे. सांगलीची एमआयडीसी 400 एकरात आहे आणि मुंबईला एमआयडीसी किती एकरात होते? सांगलीच्या किती पण मोठी एमआयडीसी होते? 5. सांगली मोठी का उंदी मोठ? आता उंदी मोठ. सांगली कुठं आणि उंदी शेवटचं गाव आहे. अरे जर नेता खंब्या असेल ना तर काही घडू शकता. म्हणून उंदीच्या माळावरती एमआयडीसी झाली आहे. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की एमआयडीसी 1 वर्षाच्या आतमध्ये तिथं प्रोजेक्ट यायला सुरू होतील. अशा पद्धतीचं आम्ही काम करतोय. अशा पद्धतीचं त्यासाठी तुमचा आम्हाला आशीर्वाद पाहिजे. मी दुसरी मागणी केली आणि जाहीर केलाय. काय जाहीर केलं? सांगली पासून जर शेवटचं गाव 180 किलोमीटर आहे बरोबर. काही 150 काही 107 आहे. पलगाव उंदी हल्ली तिकडची शेवटची गावं भिवंडी सारखं गाव आहे. हे जे गाव आहे ते सांगली पासून 107-80 किलोमीटर वरती आहेत. आमचा एखादा पोरगा हट्टीवरचं काम करायला सांगलीला गेला तर त्यांचं 2-2 दिवस जाते. तिथं दलालांचा सुलसुला झालाय. आमच्या लोकांची लुबाट होते आणि म्हणून मी जाहीर केलाय MH10 सांगली आहे तसा MH58 झाला पाहिजे. झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे? आपला ब्रँड वेगळा झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे? झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे? हे आधी तुम्ही मागणी केली का? या तालुक्यात 35 गावं असेल जिथं एसटी जात नाही. सरकार काय म्हणतोय? गाव तिथं एसटी हात दाखवा एसटी थांबवा. अरे आम्ही कुणाला हात दाखवा? आमच्या गावात अजून एसटी झाली नाही. हात कुणाला दाखवायचा? बरोबर की कुठं आहे? तिकडे सोनगी नावाचं गाव आहे. गुंडीच्या पलीकडचं एसटी नाही. तिकडं आमचं पाच आहे फिरून घ्या एसटी नाही. इकडं लहान आहे एसटी नाही. अशी 35 गाव आहे. आणि म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की जत डेपोवरती लोड पडतोय. पूर्व भागामध्ये एक एसटी डेपो नव्यानं मंजूर करून आणतो आणि तुम्हाला सगळ्या गावामध्ये एसटी चालू करून देतो. विद्यार्थ्यांच्यासाठी आपण योजना आणली आहे. ओबीसीच्या ज्या पोरांना वसतिगृहामध्ये ऍडमिशन मिळत नाही तर आपला मुलगा ट्रक मध्ये शिकायला असेल 12वी नंतरचं शिक्षण घेत असेल तर आपलं सरकार ओबीसीच्या मुलांना 38,000 रुपये खात्यावरती देत आहे. जर मुलगा आपला सांगली शिकायला असेल तर त्याला 43,000 रुपये आपण खात्यावरती देतोय. तोच मुलगा महानगरपालिका वर्गाच्या राज्यातल्या आणि अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिकला शिकायला असेल तर त्याला 51,000 रुपये खात्यावरती देतो.
पिंपरी चिंचवडला, मुंबईला, नवी मुंबईला, नागपूरला शिकायला गेला तर त्याच्या खात्यावरती 61,000 रुपये देतोय. कुणाकुणाची पोरं जंगला शिकायला 12वी नंतरचं शिक्षण, 12वी नंतरचं शिक्षण रत्ना, सांगलीला, कोल्हापूरला आहे. त्याला अर्ज भरायला सांगा. त्याला आपण डायरेक्ट 43,000 रुपये देतोय. हे ओबीसीच्या मुलांना. तशीच योजना धनगर समाजाच्या मुलांना पण आणली आहे. आता धनगरांच्या मुलांना सुतगिरणी करता येते. किती सुतगिरणीला चेअरमन कोण आहे आपला गडी. म्हणून मी सरकारला म्हणलं, अरे दुसऱ्यांच्या सुतगिरण्या झाल्या, आम्हाला सुतगिरणी पण नाही. आमच्या पोराला पण चेअरमन होऊ द्या, एसीच्या रूम मध्ये बसू द्या, पण जरा पेल वाजू द्या, शिपाईला जरा पळू द्या, त्याला सांगू द्या पाहुणा आले जरा चहा घेऊन ये. आता होणार. राज्यामध्ये आपण धोरण आणलं, आदिवासी जमातीच्या धर्तीवरती महाराष्ट्रातल्या धनगरांना सुतगिरणी द्यायची. सरकार 95% देणार, तुम्ही फक्त 5% भरायचे. किती?